आज आहे राजस्थान ट्रिपचा डे 7 आणि आज आपण फिरणार आहे उदयपूर. तर उदयपूरमध्ये सिटी पॅलेस आहे, लेक पिचोला आहे. काल आम्ही फतेहसागर लेक पण फिरलो. तर बघूया अजून काही स्पॉट्स असतील तर तुम्हाला पण दाखवतो. आम्ही आता पोहोचलो सिटी पॅलेस. इकडं बॅक साईडला आहे बघा, त्या साईडला तिकडे आहे, दिसत नाही आता, तुम्हाला दाखवतो. आणि तर समोर या साईडला पिचोला लेक आहे, तर पूर्ण लेक दिसते, तुम्हाला पण दाखवतो मी आता. बघा हे पिचोला लेक, हे समोर ताज लेक पॅलेस आणि इकडं हे सिटी पॅलेस आहे या साईडला. आम्ही आता इथं उभं आहे आणि इथं बोटिंग पण आहे बघा, त्या साईडला ते पूर्ण गोल फिरवतात. आणि आता आम्हाला सिटी पॅलेसमध्ये जायचं आहे, तर तुम्हाला ते दाखवतो. बघा ही टॉय ट्रेन आहे अशी, एकदम मस्त आहे. इकडं बघा सिटी पॅलेसमध्ये तुम्हाला दाखवतो कसं दिसतं. आणि त्याच्यानंतरून आम्हाला अजून सज्जनगडला पण जायचं आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. बघा सिटी पॅलेस, इथून असे समोरून तिथून एंट्रन्स आहे. वरती जायचं तुम्हाला वरचं दाखवतो मी. मध्ये एंट्रन्स आहे पूर्णी, आम्ही तिकडे चाललो आहे आता. वरती इथं काही असा व्ह्यू आहे आणि इथून मधून एंट्रन्स आहे म्युझियमसाठी. हे बघा या साईडला पूर्ण एकदम मस्त. आम्ही इथून एंटर झालो आता, हा एंट्रन्स आहे इथं. बघा समोर इथं काहीतरी एंट्रन्स आहे आणि बघा इंडियाचा फ्लॅग. आणि इथं वरती म्युझियम आहे बघा. इकडे आम्ही आता थोड्या वेळात जाणार आहे, तुम्हाला पण दाखवतो. हा एरिया आहे, इथं पहिल्याच्या टायमिंगमध्ये हत्तींना ठेवायचे. हे बघा स्टॅच्यू बनवलेला आहे असा. आणि इथून आता आम्ही मध्ये चाललो आहे, बघूया काय आहे मध्ये. आम्ही आता मध्ये चाललो आहे. हे बघा डोर, इथून मध्ये गेल्यानंतर वरती म्युझियम आहे वाटतं. हे बघा असं. काही जे बघा ज्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, हे बघा इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही ती घाट आहे, ही बघा ही लेक आणि ही सिटी पॅलेस आहे आणि ही पूर्ण लेक आहे. हे बघा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फॅमिली टावर दिलेली आहे का, कोण कोण राजा झालेला मेवार फॅमिलीमध्ये पूर्ण. आणि हे बघा समोर पण तेच आहे सगळं, का कोण कोणत्या टायमिंगला राजा झालेला हे सगळं दिलेलं आहे इथे. म्हणजे आणि इथून पुढे ठेवलेलं आहे बघा. आणि वरती ते भाल्यांचं ठेवलेलं आहे, इकडे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे बघा केव्ज, इथे याची इन्फॉर्मेशन भाल्यांची. पुढे चाललो आहे, इथून मध्ये जायचं रस्ता आहे. आणि हा समोर बघा पूर्ण घातलेलं सेट आहे शेपवेल आर्मरचं. आणि असं थोडा हे बघा इथं पण मस्त असं बनवलेलं आहे, तलवार पण ठेवलेली आहे. महाराणा प्रतापचे वेपन्स आहेत, खूप सारे वेपन्स ठेवलेले आहे. आणि खाली इथं गन पण आहे, इथं समोर गन पण ठेवलेली आहे. हे बघा खूप सारा तलवार ठेवलेला आहे. या साईडला बघा एरिया बनवलेला आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे का हे वर्कशॉप आहे, बंदूक आणि ते बाकीच्या गोष्टी बनवायचं वर्कशॉप आहे. वरती बघा किती साऱ्या बंदूक ठेवलेल्या आहे. आणि या साईडला पण आहे 2-3. त्या साईडला बघा हे किती मोठे मोठे आहे. हे बघा इथं वरती बघा किती मोठ्या मोठ्या गन्स ठेवल्या. वरती बघा किती साऱ्या गन्स ठेवलेल्या जुन्या टायमिंगच्या. याची सगळ्यांची इन्फॉर्मेशन खाली इथं दिलेली आहे, काहींची पुढे दिलेली आहे. आणि असे खूप सारे वेपन्स ठेवलेले आहे, कारण पिस्टल्स आणि शॉटगन्स ठेवलेले आहे. आणि ही सगळ्यात छोटी आहे, पेनच्या आकाराची पिस्टल आहे. तिथून मध्ये गेल्यावरती ही मध्ये एरिया आहे आणि इथं मध्ये म्युझियम आहे बघा, गव्हर्नमेंट म्युझियम आहे. बघा किती मस्त आहे, छोटे छोटे मिरर लावलेले आहे बघा इथं. आणि असं पूर्ण वरतीपर्यंत आहे. हा बघा मधला एरिया, इथं सगळीकडं
असे एरिया बनवलेले आहे आणि इकडं पण आहे एक साईडला फोटोज दिलेले आहे खूप सारे त्यांचे जे काढले गेले होते बनवले गेले होते. हे बघा इथं पण पेंटिंग आहे एक आणि इथून मध्ये जायचं आहे. इथं पण खूप सारे पेंटिंग्स आहे बघा. महाराणा प्रतापच्या पेंटिंग्स खूप साऱ्या. हे बघा ही बघा हल्दीघाटीची पेंटिंग हल्दीघाटीच्या युद्धाची रूम आहे तो महाराजा चतुरसिंगचा आहे बघा. तिथं त्याची इन्फॉर्मेशन दिलेली पूर्णी आणि इथं एरिया दिलेला आहे आणि हे सगळं सामान त्यांचं म्हणजे त्यांच्या यूजचं होतं डेली यूजचं. इथं चेअर पण आहे. वरती आल्यावर असा व्ह्यू आहे एकदम मस्त. मध्ये तलाव आहे आणि चारी बाजूला असे चौकसारखं एरिया आहे. इथं चारी बाजूला पिलर्स आहे. आम्ही टॉपवरती आता सिटी पॅलेसच्या. इथं पिजनसाठी पिंजरे आहेत. व्ह्यू बघा इथून लेकचा व्ह्यू येतोय आणि आम्ही आता ऑलमोस्ट 150 ते 200 फूट वरती आहे. ही बघा सिटी पॅलेसचा पूर्ण फोटो आहे हा इथे आणि ही जी लेक आहे ती आपण आता फिरलो. ताज लेक पॅलेस आहे पूर्ण काचेचं बनवलेलं आहे. वरती पण आणि पूर्ण ही रूम बघा पूर्ण पेंट केलेलं आहे त्या टायमिंगचा एरिया. हे बघा एकदम प्रॉपर पूर्ण हे बघा वाव. व्ह्यू बघा समोरचं ताज लेक हॉटेल आणि पूर्ण पिचोला लेक दिसते थोडे बघा. पेंटिंग आहे इथं तिथे गेलेली आणि तिथं खूप मस्त व्ह्यू आहे पण खूप गर्दी दिसते आहे. तर आम्ही डायरेक्ट पुढच्या डेस्टिनेशनला चाललो. आमच्या मजा आहे पूर्ण हत्तीच्या दातांनी बनलेला आहे बघा किती मस्त. हे पूर्ण ब्लू कलरमध्ये आहे आणि तिकडं बसायचा एरिया आहे ब्लू आहे बघा. किती मस्त आहे. तिकडे साईडला माउंटन्स दिसत आहे. हे बघा वरती पूर्ण मिरर्सनी बनवलेले इमेजेस आहे. आम्ही तिथं वरती होतो आता खाली आलो तर पुढे आता बुलबुलैयामधून चाललो आहे पुढे. हे बघा ही चूल बघा बेडरूम आहे ही पूर्ण पातेले ते बघा त्या टाईमचे. इथून समोर बघा किती मस्त आहे बनवलेलं बघा. बसायचं एरिया आहे. हा फॅन बघा त्या टायमिंगचा किती मस्त आहे. बुलबुलैयामध्ये चाललं आम्हालाच नाही कळत बघा मागं. इथं एवढे छोटे छोटे रस्ते आहे मधून फिरायसाठी का जागाच नाही हालायला. ही बांधणी साडी आहे बघा. हे बघा एकदम छान दिसते. जे पूर्ण आर्किटेक्चर आहे या साईडच्या मेहेलचं म्हणजे जो एवढा एरिया आहे ना तिथं म्हणजे जिना महल म्हणजे इथं खूप सारे जिने आणि पायऱ्या आहेत तर म्हणून त्याला जिना महल बोलले. बघा राणीचं जे बेडरूम आहे आणि तिकडं बघा आरशा पण आहे बघा. हे उदयसागर लेक ती फतेसागर आणि ही पिचोला लेक आणि ही बघा हे पूर्ण इथं आहे आपण आता फतेसागरच्या पिचोलाच्या साईडला. इकडं मम्मी पप्पा आहे आणि ही पूर्ण अरावली पर्वतरांगच आहे पूर्ण आता हे सिटी पॅलेस आहे. पेंटिंग ती संत मीराबाईची आहे. श्रीकृष्ण लीला पूर्ण आहे बघा म्हणजे श्रीकृष्णांच्या लीलांच्या आधारित पेंटिंग्स बनवलेले आहेत आणि ते फ्रेम केलेले आहे बघा. खूप साऱ्या अशा खूप साऱ्या पेंटिंग श्रीकृष्णांच्याच आहे. हे बघा
बुलबुलैयामध्ये अडकून गेलो आहे. इथं एवढं साऱ्या बुलबुलैया आहे, एवढं साऱ्या बुलबुलैया आहे का आपण दिसत पण नाही कुठं आहे. आणि आत्ता निघालो बाहेर. तुझ्यासमोर एक्झिटचं बोर्ड लावलेला आहे. आता बाहेर जाऊन बघू काय कुठं फिरायचं. आम्ही आता चाललो आहे एक्झिटकडं चाललो आहे आणि इथून आम्हाला जायचं आहे आता लोकल मार्केट फिरायला, तिथून हॉटेल आणि उद्या एअरपोर्ट. मी आता आलो आहे लोकल मार्केट फिरायला. हे बघा खूप सारे दुकाने आहे. आता फिरतो आहे, अजून तुम्हाला काही दिसलं तर चांगलं तर दाखवतो तुम्हाला अजून. हे बघा एक क्लॉक टावर आहे, म्हणजे घंटाघर हवे. आता बसलो आहे रिक्षामध्ये आणि आता आम्ही चाललो स्ट्रीट फूड ट्राय करायला. बापू बाजारला स्ट्रीट फूड ट्राय करायला. लोकल मार्केट आहे, तिथे आम्ही चाललोय स्ट्रीट फूड खायला. बघू आता कसं असेल स्ट्रीट फूड. पुरी खाल्ली आहे आणि आता आम्ही थोडंसं पुढं जाणार आहे आणि आता काहीतरी स्ट्रीट फूड खाणार आहे. आता आले हॉटेलवरती. खूप फिरला आम्ही तिथं मध्ये आणि खूप साऱ्या गोष्टी पण ठेवल्या आहे तिथं बघा. आणि आता उद्या जायचं आहे एअरपोर्टला, कारण ट्रिप संपायवर आली आहे, म्हणजे संपलीच ऑलमोस्ट. आणि उद्या एअरपोर्टला जाऊन घरी.